ब्लू मूनला चुकवू नका. या वर्षातील सर्वात शक्तिशाली पौर्णिमा. मे 2026 मध्ये 2 पौर्णिमा येत असल्यामुळे दुसरी पौर्णिमा ब्लू मून म्हणून ओळखली जाते. हे दुर्मिळ मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या ब्लू मूनला अत्यंत दुर्मिळ आणि तीव्र ऊर्जेचा काळ मानले जाते. ब्लू मून म्हणजे एका विशिष्ट कालावधीत येणारी अतिरिक्त पौर्णिमा. ही दुर्मिळ असल्यामुळे अनेक साधक तिला ऊर्जा परिवर्तनाची रात्र मानतात. ही पौर्णिमा आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णत्व आणि ऊर्जाशुद्धी यांची अनुभूती देणारी मानली जाते. अनेक साधकांच्या अनुभवानुसार पौर्णिमेच्या काळात मन, भावना आणि अंतर्मन अधिक संवेदनशील होतं. त्यामुळे ध्यान आणि आत्मचिंतन अधिक खोल जाऊ शकत. स्वतःशी कनेक्शन वाढवण्यासाठी, शांत बसण्यासाठी आणि अंतर्मन ऐकण्यासाठी हा काळ प्रभावी असतो. या पौर्णिमेची आध्यात्मिक वैशिष्ट्ये. मनात साचलेले विचार, भावना आणि मानसिक भार सोडण्यासाठी हा काळ उपयुक्त मानला जातो. अनेक साधक या दिवशी रिलीज आणि रिसीव्ह प्रक्रिया करतात, म्हणजे जुन्या नकारात्मक ऊर्जेला सोडून नवीन सकारात्मक ऊर्जेला स्वीकारणे. या पौर्णिमेला ध्यान करताना एकाग्रता तुलनेने अधिक जाणवू शकते. ऊर्जेच्या दृष्टीने पौर्णिमा अनेकांना भावनिकदृष्ट्या तीव्र वाटू शकते. काहींना बेचैनी, जास्त विचार किंवा अनपेक्षित भावना जाणवतात. अध्यात्मात हे ऊर्जा रिलीजचा भाग मानला जातो. त्यामुळे या काळात स्वतःला शांत ठेवणं, निसर्गाजवळ वेळ घालवणं आणि गोंधळापासून थोडं दूर राहणं फायदेशीर ठरू शकते. एक सुंदर साधना. रात्री चंद्राकडे पाहून डोळे मिटा आणि मनात म्हणा, जे माझ्यासाठी योग्य नाही ते शांतपणे दूर होऊ दे आणि जे माझ्या आत्म्याला उन्नत करेल ते माझ्याकडे येऊ दे. या रात्री करता येणारी एक साधी पण प्रभावी साधना. शांत जागी बसा. एक मेणबत्ती किंवा दिवा लावा. डोळे मिटून एक खोल श्वास घ्या आणि शेवटी मनात म्हणा, मी जुन्या ऊर्जेतून मुक्त होत आहे आणि नवीन प्रकाश स्वीकारत आहे. आपल्याला जर अध्यात्म, ध्यान आणि विश्वाच्या ऊर्जेबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ जतन करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा.